15 ते 20, 20 ते 25, 15च्या आसपास या होत्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक्झिट पोलमध्ये दाखवण्यात आलेल्या जागा। कुठलाच एक्झिट पोल अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 30 पेक्षा जास्त जागा मिळतील असं दाखवत नव्हता। महाराष्ट्रात शरद पवारांची जादू चालणार का याची चर्चा जोरदार होती। लोकसभेला अजित पवार गटाला फक्त एका जागेवर मिळालेलं यश, विधानसभेला महायुतीत सगळ्यात कमी जागा लढवणं, यामुळे अजित पवार गटावर एक मोठं प्रश्नचिन्ह उभं केलं जात होतं, जे सुटलं 23 नोव्हेंबरला निकालाच्या दिवशी। अजित पवार गटाने जागा लढवल्या 58 आणि त्यांचे आमदार निवडून आले 41। 70% स्ट्राईक रेट असणारे अजितदादा पवार विरुद्ध पवार सामन्यात शरद पवारांनाही उजवे ठरले। अजित पवारांना हे यश मिळवण्यात लाडकी बहीण योजना, महायुतीची ताकद, दादांचा करिश्मा या फॅक्टरचा फायदा झाल्याची चर्चा झाली। पण या विजयात आणखी एक फॅक्टर महत्त्वाचा होता, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आखलेलं ग्राउंड। अजित पवार गटाची रणनीती कशी ठरवली गेली, ग्राउंड भक्कम असल्याची रणनीती कशी गेम चेंजर ठरली, पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। अजित पवारांनी शरद पवारांपेक्षा वेगळी भूमिका घेतल्यानंतर शरद पवार गटात जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली। लोकसभेत 8 खासदार निवडून आले आणि त्यांचं क्रेडिट जयंत पाटील यांच्या मॅनेजमेंटला गेल्याचं बोललं जाऊ लागलं। दुसऱ्या बाजूला अजित पवार गटाचे फक्त एकच खासदार निवडून आले, ते म्हणजे स्वतः प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे। स्वतःची जागा राखण्यात तटकरेंना यश मिळालं असलं तरी राज्यात अजितदादांचा नंबर ढासळल्याचं खापर त्यांच्यावर फुटल्याची चर्चा झाली। त्यामुळे विधानसभेला तटकरे यांच्यावर जबाबदारी मोठी होती, जी त्यांनी पार पाडली। शांतीत क्रांती करत त्यांनी रणनीती चर्चा होऊ दिली नाही, त्यांनी थेट विजयाचा रिझल्ट दाखवला असंही बोललं जाऊ लागलं। तटकरेंनी ग्राउंड आखण्यात महत्त्वाची गोष्ट केली, ती म्हणजे प्रचाराची लाईन आखली। लोकसभा निवडणुकीत अजित पवार गट आणि महायुतीनं शरद पवारांवर टीका केली आणि पवारांनी त्या फुलटॉसचा पुरेपूर वापर केला। शरद पवारांवर टीका केली की त्यांच्या भोवती सहानुभूती निर्माण होते, त्यानंतर टीकांच्या प्रत्युत्तरात प्रचाराचे महत्त्वाचे मुद्दे हातातून निसटतात, हे लोकसभेला दिसलं होतं। विधानसभा निवडणुका लागण्याआधी तटकरेंनी ऑक्टोबर महिन्यात एक वक्तव्य केलं, शरद पवार साहेबांसारख्या नेतृत्वाला हलक्यात घेणे म्हणजे आत्मघात आहे। आपण प्रचाराची रणनीती कशी आखतोय याचा अंदाज त्यांनी त्या वक्तव्यातून दिल्याचं आता म्हणता येतं। कारण विधानसभेच्या प्रचारात अजित पवार गटानं शरद पवारांना टार्गेट केलं नाही, त्यामुळे पक्षफुटीचा मुद्दाच मागे पडल्याची चर्चा झाली। अखेरच्या टप्प्यात शरद पवारांनी आक्रमक होत वळसे पाटील, मुश्रीफ, भरणे अशा नेत्यांना टार्गेट केलं, पण त्याचाही इफेक्ट म्हणावा असा दिसला नाही, कारण हे नेते निवडून आले। अजित पवार गटानं मात्र आपली प्रचाराची लाईन विकास कामं, लाडकी बहीण योजना यावर ठेवली। विकासाच्या आणि कामाच्या मुद्द्यावर आम्ही वेगळा निर्णय घेतला हे ठसवून सांगण्यात यामुळे मदत झाली। तटकरेंनी निवडणूक जाहीर होण्याआधीच आखलेली प्रचाराची लाईन त्यांच्या पक्षानं फॉलो केली आणि मवियाला, विशेषतः शरद पवार गटाला ढील मिळालीच नाही। त्यानंतरचा दुसरा मुद्दा म्हणजे महायुतीत साधलेला समन्वय। लोकसभेला भाजप आणि अजित पवार गट यांच्यात वोट ट्रान्सफर न झाल्याचं बोललं गेलं। प्रचाराच्या मुद्द्यातही विस्कळीतपणा असल्याची टीका झाली। यंदा सुद्धा भाजपनं हिंदुत्वाचा मुद्दा अजेंड्यावर घेतला होता। बटेंगे तो कटेंगे, धर्मयुद्ध हे मुद्दे भाजपनं लावून धरले। या सगळ्यामुळे अजित पवार गटापासून दलित आणि मुस्लिम वोट बँक लांब जाण्याची चर्चा झाली। साहजिकच भाजपच्या नेत्यांचा हिंदुत्वाच्या लाईनवरचा प्रचार आपल्याला डॅमेज करेल याचा अंदाज घेऊन अजित पवार गटानं नियोजन केलं। ज्या सभा लागल्या त्यात विकासाचा मुद्दा जास्तीत जास्त हायलाईट केला। भाजप आणि राष्ट्रवादी ही युती नैसर्गिक नसली तरी ती विकास कामासाठी झाली आहे हे महायुतीच्या समर्थकांना पटवून देण्यात अजित पवार गट यशस्वी ठरला। तर दुसऱ्या बाजूला जिथं मित्रपक्षांना मदत लागतीये तिथं अजित पवार गटानं आपला जोर लावला। भरत गोगावले यांच्या मतदारसंघात सुनील तटकरे यांची सभा झाली, जिथं त्यांनी अल्पसंख्याक मतदारांना साथ घातली। सेना भाजपला जी मतं आपल्याकडे खेचता आली नसती ती बेरीज अजित पवार गटानं बसवण्याचा प्रयत्न केला। अजित पवारांच्या सभा असतील किंवा महायुतीच्या इतर नेत्यांच्या सभा असतील, याचं काटेकोर नियोजन तटकरेंनी केल्याचं सांगितलं जातं। त्यांच्या या नियोजनाचा फायदा म्हणजे इलेक्शन मतदारसंघात राहायला मदत झाली। भाजपच्या आक्रमक हिंदुत्वाचा फटका अजित पवार गटाला बसला नाही, त्यांची वोट बँक अबाधित राहिली आणि तरी सुद्धा भाजप आणि शिंदे गटाचं वोट ट्रान्सफर अजित पवार गटाकडे झालं असं सांगण्यात येतं। त्यानंतरचा मुद्दा म्हणजे तटकरेंनी केलेला बेरजा, सभांचा धडाका। कुठलीही मोठी वक्तव्य न करता मुख्यमंत्री पदावर बोलून अडचणी न वाढवता तटकरे काहीसे शांत राहिले। आता याचाच अर्थ ते पडद्यामागून सूत्र हलवत होते। आता ती सूत्र कशी हल्ली तर त्याची सुरुवात झाली उमेदवार देण्यापासून। अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं जवळपास 5 मुस्लिम उमेदवार दिले। लोकसभेला दुरावलेली वोट बँक पुन्हा बांधून घेण्याचा प्रयत्न केला। एक है तो सेफ है, कटेंगे तो बटेंगे हे मुद्दे प्रखर असताना तटकरेंनी अगदी ग्राउंड लेवलला वेगवेगळ्या समाजाच्या बैठका घेतल्या, अनेक जणांचे प्रवेश करून घेतले।
कुणबी समाजासाठी केलेलं काम, मुस्लिम समाजात नेत्यांना दिलेली पदं आणि स्थानिक समीकरणं साधत लोकसभा जिंकलेल्या तटकरेंनी हेच गणित विधानसभेला सुद्धा लावलं। ज्या बेरजा विधानसभेला वर्कआउट झाल्या त्या फक्त एका मतदारसंघापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत, तर अजित पवार गटाला गरजेचा असलेला बूस्ट देत गेल्या। या बेरजा संघटनात्मक पातळीवर सुद्धा होत्या। तटकरेंनी सभांचा धुरळा सुरू असतानाच बैठका घेतल्या, संघटनात्मक पातळीवर प्रवेश घडवून आणले। जिथं ग्राउंडवरचे कार्यकर्ते अजित पवार गटाला गरजेचे होते तिथं तटकरेंचा हा फोर्स कामी आला। शरद पवार गट जोरात जाईल त्याचं वातावरण आहे अशी चर्चा असतानाच तटकरेंनी ग्राउंड इतकं भक्कम केलं होतं की अजित पवार गटाला फारसे अडथळे आले नाहीत। त्यांना स्ट्राईक रेट वाढवता आला आणि पवारांना धक्काही देता आला। अजित पवार बारामतीमधूनच लढतील हे ठामपणे सांगणं असेल, आपल्या कन्या आदिती तटकरे यांना 80,000पेक्षा जास्त लीडनं निवडून आणणं असेल आणि अजित पवार पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रात फिरत असताना ग्राउंड सांभाळण्यापासून ग्राउंड भक्कम करण्यापर्यंत तटकरे सायलेंटली ॲक्टिव्ह राहिले आणि अजित पवार गटानं जायंट असा विजय मिळवला। या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।